या तारखेपूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 रुपये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात। हे पैसे महिलांच्या बँक खात्यात ट्रान्सफर होतात। KYC न केल्याने अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत आणि यासोबतच महिला व बालकल्याण विभागाकडून महिलांच्या अर्जाची छाननी केली जाते। ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। आयकर विभागाच्या मदतीने अर्जाची छाननी केली जाते आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्या होत्या, मात्र त्यावेळी महिलांनी सरसकट अर्ज केला आणि तो अर्ज पात्रही ठरवण्यात आला। आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा पहिला हप्ता येण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नुकताच खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। त्यानुसार 15 ऑगस्टपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे येण्याची दाट शक्यता आहे। उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींच्या निधीचे थेट हस्तांतरण करण्याचा अंतिम निर्णय होऊ शकतो। यापूर्वी जून महिन्याचा हप्ता 15 जुलै रोजी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे, तर 10 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल असा निर्णय घेण्यात आला। यानुसार निधी वर्ग केला जातो आहे। जर 18 ऑगस्टपर्यंत हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही तर मग थेट रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।